हाय गाईज. तर आज धोंडा आहे आमच्या इथे. तर आज माझे नंदई जेवायला येणार आहे. मी त्यांच्यासाठी पूर्ण वरणाचा घाट घातलेला आहे. तर मी आता पुरण शिजायला टाकलेलं आहे. तर इथे पुरण झालेलं आहे. पुरण गार व्हायला ठेवलं, तोपर्यंत मी भात लावून घेते. तर मग भात लावून झाल्यानंतर मी इथे पुरण बनवायला घेतला. पुरण बनवताना माझ्या सासूबाईंनी वेलची सोलून दिली. वेलची सोलून झाल्यानंतर मी ती वेलची त्यामध्ये कुटून घातली. पुरण साईडला ठेवून मी माझे केस ओले होते त्यामुळे ड्राय करायला गेले. इथे मी ब्लो ड्रायरचा उपयोग केला. ब्लो ड्रायरने माझे केस ड्राय केले. त्यानंतर मी पुरण चाळायला घेतलं. पुरण चाळून घेतल्यानंतर मी रशीची तयारी केली. रशीची तयारी करून घेतल्यानंतर रशीही बनवून घेतली. रशी बनवून घेतल्यानंतर मी कुरडई पापडही तळून घेतली. कुरडई पापड तळून झाल्यानंतर पाहुणे येणार होते त्यामुळे मी फरचीही पुसून घेतली. झाल्यानंतर मी भज्यांसाठी पीठ भिजायला घेतलं. पीठ भिजवून ठेवलं. नंतर श्रीला भूक लागली होती. मग तिला काय मॅगी बनवून दिली. मग तिने बसून ती मॅगी खाल्ली. मग काय माझ्या सासूबाईंनी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. पुरणपोळ्या बनवताना माझे मिस्टर आंबे घेऊन आले. मग मी आंब्याचा रस करायला घेतला. आंब्याचा रस मी दळून घेतला. आंब्याचा रस दळून झाल्यानंतर मी धोंडे तळून घेतले. धोंडे तळून झाल्यानंतर मी भजेही काढून घेतले. भजे काढून झाल्यानंतर सिलेट जावयाचा कौतुकाचा सजावट केली. मग काय त्यांना छानसं पूर्ण टोपी दिली. माझ्या ननंदबाईंना साडी दिली. नंतर मी किचनमधले भांडे आवरून घेतले. किचनची साफसफाई करून घेतली. सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर माझ्या ननंदबाईंना अलविदा केला. सो गाईज, मलाही अलविदा. भेटूया नेक्स्ट टाइम. बाय बाय.